फेस न दाखवता लाईव्ह कसं यायचं, लाईव्ह मध्ये आपण कुठले टॉपिक्स हे कव्हर करू शकतो याचबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि मी लाईव्ह डेमो सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे की तुम्ही फेस न दाखवता लाईव्ह हे कसं यायचं। तर तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन व्हिजिट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपण मॉनिटायझेशनसाठी आपल्याला लाईव्ह येणे का बरं महत्त्वाचे आहे, आपल्याला काय फायदे होतात हे सगळं मी तुम्हाला आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण की जेव्हा पण मी माझे व्हिडिओ अपलोड करेल किंवा लाईव्ह येईल तर तुम्हाला माझ्या चॅनलची नोटिफिकेशन ही सर्वात पहिले मिळेल आणि तुम्ही माझ्यासोबत जॉईन होऊ शकाल। तर वळू आपण आपल्या आजच्या विषयाकडे। नमस्कार, मी पूजा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आणि आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर लाईव्ह येणे हे मॉनिटायझेशनसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे। आता का बरं महत्त्वाचे आहे? जर आपण लाईव्ह आलो, रोजचं 1 तास तरी आपण लाईव्ह आलो तर काय होणार, आपलं जे वॉच टाईम आहे वाढायला मदत होईल। लाईव्ह येण्याचा एक सर्वात मोठा जो फायदा आहे तो म्हणजेच आपला जो वॉच टाईम आहे तो वाढण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत करते हे लाईव्ह। म्हणूनच आपल्याला लाईव्ह येणे खूप जास्त महत्त्वाचे आहे। जर तुम्ही आता नवीन क्रिएटर असाल किंवा जुने क्रिएटर असाल तर तुम्हाला ॲटलिस्ट दिवसातून एकदा तरी लाईव्ह यायला पाहिजे आणि तुम्ही तुमचा एक परफेक्ट टाईम हा निवडायला पाहिजे। जर तुम्ही दुपारचा 2 वाजताचा टाईम निवडला तर तुम्हाला डेली 2 वाजता लाईव्ह यायला पाहिजे, कारण की जे तुमची ऑडियन्स तुमच्यासोबत कनेक्ट झालेली असते ते तुमच्या लाईव्हची वाट पाहत असतात त्या वेळेवर। म्हणून तुम्हाला लाईव्ह येण्यासाठी सुद्धा एक फिक्स टाईम डिसाईड करणे महत्त्वाचे आहे, कारण की तेव्हाच तुमची ऑडियन्स तुमच्यासोबत हे कनेक्ट होईल। पण आता अशी खूप लोक असतात ज्यांना लाईव्ह येणे हे कम्फर्टेबल वाटत नाही किंवा भीती वाटते की मी फर्स्ट टाइम आहे, कशी लाईव्ह जाऊ, कसा लाईव्ह जाऊ। तर तुम्हाला सुद्धा भीती वाटत असेल जर तुम्ही बिगिनर असाल, पण माझं सांगण्याचं जे तात्पर्य आहे, जर तुम्ही लाईव्ह आले आणि जर तुम्ही फेस दाखवला ऑडियन्सला तर त्याने काय होणार, जो ऑडियन्सचा ट्रस्ट आहे, जे ऑडियन्सचं आणि तुमचं कनेक्शन आहे ते जास्त चांगलं होईल, जास्त घट्ट होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रस्ट वाढायला सुरुवात होईल जर तुम्ही लाईव्हमध्ये फेस दाखवत असाल तर। आता तरीही लोकांना लाईव्ह येऊन फेस दाखवायला हे कम्फर्टेबल वाटत नाही। भरपूरसे लोक असतात असे ज्यांना हे कम्फर्टेबल नाही वाटत, तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान सोल्युशन आहे। तुम्ही फेस न दाखवता सुद्धा लाईव्ह येऊ शकता। तर तुम्हाला मी काही जे तुमचे टॉपिक्स आहेत ते सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने तुमचे टॉपिक्स, तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही फेस न दाखवता लाईव्ह ऑडियन्स सोबत हे कनेक्ट करू शकता। तर फेस न दाखवता लाईव्ह कसं यायचं, आपण त्यात कोणते टॉपिक्स हे कव्हर करू शकतो। तर हे बघा, जर तुमचं चॅनलचं जे कंटेंट असेल, जर कुकिंग रिलेटेड असेल, ब्लॉग्स रिलेटेड असेल, एज्युकेशन रिलेटेड असेल, मोटिवेशनल रिलेटेड असेल, तर तुम्ही खूप इझिली जे तुमचं लाईव्ह आहे फेस न दाखवता हे कव्हर करू शकता। आता ते कसं, स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही जर तुमचं एज्युकेशनल जर चॅनल असेल, एखादे क्वेश्चन्स तुम्हाला कव्हर करायचे असेल होऊ शकतात। आता कुकिंगमध्ये जरी तुम्हाला फेस दाखवणे हे कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या रेसिपीकडे तुमचं जे मोबाईलची स्क्रीन आहे ते वळवून तुम्ही तुमच्या रेसिपीबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन लाईव्हमध्ये घेऊन ऑडियन्ससोबत व्हॉइस ओव्हर देऊन म्हणजेच बोलून हे कनेक्ट करू शकता। त्याने सुद्धा ऑडियन्स तुमच्यासोबत हळूहळू कनेक्ट व्हायला सुरुवात होईल। तर कुकिंगचं ऑप्शनसुद्धा खूप बेस्ट आहे लाईव्ह येण्यासाठी। आता ब्लॉग्समध्ये काय करू शकता, ब्लॉग्समध्ये तुम्ही तुमच्या डेलीची रुटीन टाकू शकता, पण त्यात तुम्हाला जर दिसायचं नसेल तर तुम्ही त्यात यायचं नाही। बाकी जे तुमचं व्लॉगिंगचं जे सगळं आहे ते तुम्ही दाखवायचं लाईव्हमध्ये आणि मागून बॅकग्राऊंड तुमचं व्हॉइस ओव्हरसुद्धा द्यायचं। याने सुद्धा ऑडियन्स खूप छान कनेक्ट होतात आणि इंटरेस्टली व्लॉगिंग पाहायला त्यांना आवडतं सुद्धा। आता बघू आपण लाईव्ह डेमो मध्ये की आपण लाईव्ह मध्ये कसं यायचं, काय काय सेटिंग्स करायच्या।
यूट्यूब ऑन झालं की इथे प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर गेल्यावर तुम्हाला इथे हाईटचं ऑप्शन दिसत आहे. व्हिडिओ हाईड होत नाही आहे माझा, पण इथे जे हाईटचं ऑप्शन आहे ते टच करून तुम्ही तुमची स्क्रीन ही ऑफ करू शकता. पण हे जे ऑप्शन आहे हे तुम्ही टच केलं की तुमची जी ही माझी स्क्रीन दिसत आहे ती ऑफ होणार. ठीक आहे. त्यानंतर इथे स्क्रीन ऑफ झाली. त्यानंतर काय तुम्ही करू शकता, इथे बघा, इथे म्यूटचं ऑप्शनसुद्धा आहे. आता मागून कोणी आलं, ठीक आहे, घरी कोणी बोलत असेल तुमचं व्हिडिओ चालू असताना किंवा तुमच्यासोबत बोलायला आलं असेल तर तुम्ही इथे म्यूटचं बटन हे बंद करून द्यायचं. त्याने काय होणार, हे जे बॅकग्राऊंड आवाज येऊन राहिलेला आहे तो येणार नाही. पण त्यानंतर तुम्हाला तुमचं हे ऑप्शन ऑन करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला बोलण्यासाठी याची खूप जास्त आवश्यकता आहे. त्यानंतर इथे मोबाईलसारखं ऑप्शन दिसत आहे तुम्हाला, त्या मोबाईलसारख्या ऑप्शनवर जायचं आहे. आता इथे बघा हॉरिझॉन्टल आणि ओरिएंटेशन दिलेलं आहे. जर आता तुम्ही हॉरिझॉन्टल कराल तर व्हिडिओ आडवा होईल आणि ओरिएंटिकल कराल, वर्टिकल कराल तर तो उभा होईल. तर लाईव्ह येण्यासाठी व्हर्टिकल ऑप्शन हे बेस्ट आहे आणि तुम्ही व्हर्टिकलवरूनच हे लाईव्ह यायचं. आडव्या स्क्रीनवरून तुम्ही लाईव्ह यायचं नाही. त्यानंतर इथे बघा खाली पेन्सिलचं आयकॉन हे दिसत आहे. त्या पेन्सिलच्या आयकॉनवर आपल्याला जायचं आहे. पेन्सिलच्या आयकॉनवर गेल्यावर आपल्याला इथे आपल्या सगळ्या सेटिंग्स या करायच्या आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिले आपलं हे टायटल टाकायचं आहे की आपण या लाईव्हमध्ये कुठलं टॉपिक कवर करणार आहे. तर फॉर एक्झाम्पल मी एखादं टॉपिक टाकते की चेक पब्लिक किंवा चेक क्रिएटर चॅनल. ठीक आहे. म्हणजे मी आजच्या या लाईव्हमध्ये लाईव्ह आल्यावर तुमचे चॅनल्स हे सर्चिंग लिस्टमध्ये येते की नाही ते चेक करणार आहे. हे झालं. आता इथे विजिबिलिटी दिसत आहे. विजिबिलिटीमध्ये हे ऑप्शन ऑन करायचं आहे. आणि कोणी काय करतं, जेव्हा लाईव्ह येतं तेव्हा जे विजिबिलिटी आहे ते अनलिस्टेड करून ठेवतं आणि मग ते स्वतः म्हणतं की जे आपलं ऑडियन्स आहे ते का बरं आपल्यासोबत कनेक्ट होत नाही आहे, चॅट करत नाही आहे. तर तोच एक प्रॉब्लेम असतो. तुम्ही तुमचं जे लाईव्ह आहे ते अनलिस्टमध्ये ठेवत असता, तर पब्लिकमध्येच ऑल टाईम तुम्हाला तुमचं लाईव्ह हे ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली दिसत आहे ऑडियन्स रिक्वायर्ड. ठीक आहे. तर जसं आपण आपले व्हिडिओ अपलोड्स करताना करतो, नो इट्स नॉट मेड फॉर किड्स, तेच तुम्हाला ऑप्शन चूज करायचं आहे. त्यानंतर त्या खालचं ऑप्शन आहे इन्व्हाइट गेस्ट. आता जसं आपण कॉन्फरन्स कॉल घेतो तशाच पद्धतीने इथे 1-2 जण जॉईन होऊन सुद्धा लाईव्ह येऊ शकतात. जर तुम्हाला ऑन करायचं आहे, कोणाला तुमच्यासोबत लाईव्ह घ्यायचं आहे, तर तुम्ही हे बटन ऑन करू शकता. त्यानंतर डिस्क्रिप्शन हे आपलं व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला भरायचं असतं. त्याखाली लोकेशनमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. आता स्क्रीनकास्टमध्ये काय करायचं आहे, जर तुमचा कुठला डाटा तुम्हाला शो करायचा आहे किंवा तुमच्या मोबाईलमधल्या काही रिक्वायरमेंट असेल त्या शो करायचं आहे, त्यासाठी हे ऑप्शन आहे ते तुम्ही बंदच ठेवायचं आहे. त्यानंतर इथे टायमिंग सेट करायचा असेल तुम्हाला, जर तुमचा एक फिक्स टायमिंग असेल त्याच टाईमला तुम्हाला लाईव्ह जायचं आहे, डेट वगैरे टाकून जसं आपण आपल्या व्हिडिओजमध्ये टाकतो ते सेटिंग्स इथे करता येतात. डेट आणि तुमचा जो टायमिंग आहे तो. ठीक आहे. आता ॲडव्हान्स सेटिंगमध्ये काय करायचं आहे, ॲडव्हान्स सेटिंगसुद्धा महत्त्वाचे आहे. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये काय करायचं आहे, अलाव चॅट करायचं आहे आणि अलाव रिॲक्शन आहे. कारण की आपल्याला पब्लिकचे चॅटसुद्धा पाहिजे नाहीच आणि रिॲक्शनसुद्धा पाहिजे आहे. जे रिॲक्शन असे हार्ड रिॲक्शन, फ्लावर रिॲक्शन, थंब रिॲक्शन, लाईक रिॲक्शन हे सगळे आपल्याला पाहिजे नाहीत. आता इथे माझं हे चॅनल मॉनिटाईज नाही आहे, त्यामुळे या खाली मॉनिटायझेशनचं ऑप्शन हे आलेलं नाही आहे. जेव्हा आफ्टर मॉनिटायझेशन आपल्याला ते सुद्धा ऑप्शन ऑन करायचं असतं. मग इथून आपण बॅक यायचं आणि
गो लाईव्ह करून आपण पब्लिक समोर लाईव्ह यायचं. तर तुम्ही बघितलं असेल की लाईव्ह येणे हे किती सोपं आहे. तर तुम्ही आठवड्यातून 1 ते 2दा लाईव्ह येण्याचा नक्की प्रयत्न करा, जोपर्यंत तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होत नाही. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा युजफुल वाटला असेल, आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट्स करा, शेअर करा. अशाच युजफुल व्हिडिओसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लेट दॅट. थँक्यू. बाय बाय.